फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुम्हाला खूप सुंदर अशी ब्लाउजची डिझाईन सांगणार आहे। ॲक्च्युली होतं काय, बऱ्याचदा आपल्याला बॅक हुक जर का करायचं असेल, म्हणजे हुकलूक पट्टी जर बॅकला पाहिजे नसेल तर अशा वेळेस डिझाईन कशी बनवावी तर हे सुचतच नाही। तर आज आपण बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत आणि मी तुम्हाला ही जी काही डिझाईन आहे तर ही कॅनव्हास पेपर न यूज करता कशी बनवायची तर हे सगळं अतिशय सविस्तर, सावकाश आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून अशी छानशी ब्लाउज डिझाईन तुम्हाला सुद्धा सहजच बनवता येईल यासाठी। ठीक आहे, चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन सहजच बनवता येईल। ठीक आहे, तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की आपला आता हा ब्लाउज एवढा स्टिच झालेला आहे। एवढा म्हणण्यापेक्षा ब्लाउजचा पुढचा पार्ट आपला स्टिच झालेला आहे। तर हा जो काही ब्लाउज आहे त्याची कटिंग आणि स्टिचिंग हे दोन्ही पण कसं करायचं तर हे दोन्हींचे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे। जर तुम्हाला कोणाला बघायचं असेल की कशा पद्धतीने बोटनेकचा विथ प्रिन्सेस विथ बॅक पार्टची कटिंग करावी तर तो व्हिडिओ बघू शकतात। आणि हा पुढचा जो काही पार्ट आहे तर हा तुम्ही बघू शकतात की परफेक्ट पप्स आहेत आपल्या इथे स्टिच झालेला आहे। महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप प्रॉपर आलेली आहे। सो त्याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी टाकलेला आहे। आता आपण याचा बॅक पार्ट स्टिच करायला सुरुवात करूयात। तर याला डिझाईन आहे, तर ती जी काही डिझाईन आहे तर ती कशा पद्धतीने मार्किंग कटिंग करावी तर हे आपण सगळं अतिशय सविस्तर बघणार आहोत। तर बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला इथे हा जो काही ब्लाऊज आहे ते इथे गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे। तर तुमचा जेवढा काही गळा असेल त्यामध्ये तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं। आता हा बोटनेक ब्लाऊज आहे त्यामुळे याचा वरचा गळ्याची सुद्धा आपल्याला मार्किंग करायची आहे। तर इथे मी 3.5 इंचाला मार्किंग करून घेते, म्हणजे 3 गळा आहे तर अर्धा इंच मार्जिन, असं टोटल 3.5ला मार्किंग केली बघा। आणि जी काही याची गळारुंदी आहे तर ती सुद्धा आपल्याला इथे 3.5 इंचच घ्यायची आहे। तर साईजनुसार गळारुंदी, शोल्डर, मुंढा बोटनेकसाठी कसा घ्यावा तर याचा चार्टसुद्धा सांगितलेला आहे आणि ह्या ब्लाऊजचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे। तर बघा वरच्या गळ्याची मार्किंग केल्यानंतर लगेचच आपण खालचा जो काही पार्ट आहे त्याचीसुद्धा इथे मार्किंग करून घेऊयात। आणि बघा आता तुमचा जेवढा गळा असेल त्यावर ते डिपेंड आहे, इथे जेवढा कस्टमरचा गळा आहे त्यावर ते डिपेंड आहे। तर इथे बघा मग मी टोटल खाली ॲक्च्युली जागा पाहिजे नाही त्यामुळे मी ते 10.5 मार्किंग करून घेतली आणि 3.5 गळ्यारुंदीची सुद्धा मार्किंग करून घेतलेली आहे। तर ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करायचा आहे बघा, वरचा सुद्धा बॉक्स ड्रॉ केला आणि खालचा सुद्धा। आता आपल्याला इथे वरचा जो काही शेप आहे ते इथे गोलाकार शेप द्यायचा आहे। तर बघा डायरेक्टली ह्या पद्धतीने, ठीक आहे। तर एकला मार्किंग न करता मी इथे मार्क केलेलं आहे, तुम्ही एकला मार्किंग करून सुद्धा करू शकता, थोडासा चेंजेस होतो त्यामध्ये फक्त, ठीक आहे। आणि त्यानंतर हा जो काही खालचा पोर्शन आहे तर त्याचं निम्मं घ्यायचं, तर ते आहे 7, तर त्याचं निम्मं होतं 3.5। आणि त्यानंतर जो काही सेंटर आहे तर तिथे ह्या पद्धतीने आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे। तर हा आहे गळ्याचा आकार। आता ही जी काही मार्किंग आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, कारण की मी याची कटिंग ऑलरेडी आपण करतोय। तर महत्त्वाचं म्हणजे डायरेक्ट कटिंग करतोय, तर कॅनव्हास पेपर न लावता आपण हा गळा आज बनवणार आहोत, ठीक आहे। तर बघा मग ह्या पद्धतीने गळ्याची वरचा आणि खालचा शेप 2 इंची मार्किंग झालेली आहे। तर आता आपण हा पार्ट स्टिच करायला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी बघा ब्लाऊजचा बॅक पार्ट जो आहे तर तो सरळ ठेवायचा आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे, एकदम प्रॉपर खाली आणि वरती सगळीकडे। आणि मग इथे पिना लावून घ्यायची आहे, जेणेकरून स्टिच करताना त्याचा गळा वगैरे जास्त स्ट्रेच व्हायला नको, जास्त ताणायला नको। त्याचबरोबर आपल्याला स्टिचिंग करणंसुद्धा सोपं जावं, तिरकं वगैरे जाऊ नये यासाठी मग। आणि आता सगळ्यात आधी आपण गळ्याच्या साईडने टीप मारून घेऊयात। तर बघा अजून एक महत्त्वाचं आहे की इथे मी कपड्याचे नॉट बनवून घेतलेले आहे आणि ते नॉट आपल्याला यामध्ये आता टाकून घ्यायचे आहेत। तर बघा फिनिशिंग प्रॉपर यावी यासाठी आता हे स्टिच करतानाच आपण ते लावणार आहोत। तर ते कसे लावायचे ते सांगते। बऱ्याचदा आपण गळा कंप्लीट झाल्यावर सुद्धा लावत असतो, पण ह्या स्टेपने फिनिशिंग जास्त छान येते। तर बघा आता टीप मारायला सुरुवात करूयात आणि गळारुंदी एकदम मोजून घेतलेली आहे, ठीक आहे। तर ह्या पद्धतीने साधारणतः 1/2 इंचाचं मार्जिन ठेवत टीप मारायची आहे। आणि इथे हा जो काही पार्ट आहे तिथे आपल्याला हे जे काही नॉट आहे तर ती टाकून घ्यायची आहे बघा ह्या पद्धतीने, आणि तिथे बरोबर त्यावर टीप मारून घ्यायची आहे आपल्याला। तर डबल टीप वगैरे मारण्याची काही गरज नाही आहे, कारण की वरून पुन्हा त्यावर टीप येणारच आहे, फक्त प्रॉपर काळजीपूर्वक काटोकाट टीप मारणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर जसा शेप आहे आपला कंटिन्यू तिथे आपल्याला
टीप मारून घ्यायची आहे। तर खालचा जो काही शेप आहे तिथे सुद्धा आपण एकसारखं व्यवस्थित पाव इंचाचं मार्जिन ठेवत इथे टीप मारून घेत आहोत। तर बघा हा जो काही शेप आहे तर हा बिना कॅनव्हास पेपरचा होऊ शकतो। बऱ्याचशा कमेंट्स होत्या की बिना कॅनव्हास पेपरचा गळा कसा करायचा, तर हे तुमच्या आता नक्कीच लक्षात येईल। आता बघा इकडची नॉटसुद्धा आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपण आता फायनली इथे गळ्याच्या साईडला टीप मारून घेतलेली आहे। नॉट व्यवस्थित टाकायची आहे बघा। आणि बघा मग फायनली गळ्याच्या साईडला टीप मारून झाली। त्यानंतर आता लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा टीप मारून घेऊयात। या स्टेपमुळे काय होईल की आपला जो काही गळ्याचा पार्ट आणि कमरेचा पार्ट आहे तर दोन्ही पण सोबतच फिनिशिंग सहित रेडी होईल। आता इथे कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत आपल्याला टीप मारून घ्यायची आहे। हे बघा प्रॉपर असं फिनिशिंग सहित। ठीक आहे, आता ही टीप मारून झाल्यानंतर कमरेच्या साईडला जे काही एक्स्ट्राचं आहे म्हणजे मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे म्हणजेच ब्लाऊजचा तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे। तर व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचा आहे। आणि बघा आता इथे जॉईंटच ठेवलं होतं कारण स्टिचिंग करताना सोपं जावं यासाठी, तर आता छोटासा कट मारून घेतला आणि मग मधला शेपचा सुद्धा एक्स्ट्राचा कपडा इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर बघा आता इथे मार्जिनची शक्यतो जास्त गरज नाही आहे। जेवढं आपण पाव इंचाचं मार्जिन ठेवलं त्याच लेवलमध्ये कटिंग करायची आणि त्यानंतर या गळ्याला ह्या पद्धतीने छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू त्यावेळेस तो व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर व्यवस्थित काळजीपूर्वक बघा मी ज्या पद्धतीने इथे छोटे छोटे कट्स मारत आहे सेम तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीने इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहे। तर फायनली संपूर्ण गळ्याला इथे कट्स मारून होत आलेले आहे बघा। फक्त कट्स मारताना काळजी घ्यायची की ब्लाऊजला वगैरे कुठे कट जायला नको याची। ठीक आहे, आता हा पार्ट आपल्याला सरळ करायचा आहे। तर बघा ह्या पद्धतीने आपण इथे सरळ करून घेऊयात आणि सरळ झाल्यानंतर वरचा गळा कमरेचा पार्ट सगळा व्यवस्थित आपल्याला इथे प्रेससुद्धा करून घ्यायचा आहे। आणि ही बघा नॉटच ओढून घेते मी डायरेक्ट बाहेर, म्हणजे शेपसुद्धा प्रॉपर असा बाहेर येईल बघा। आणि तुमच्या लक्षात येईल की नॉट किती व्यवस्थित प्रॉपर असं आपलं मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजचा कपडा म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट आणि अस्त्याचा बॅक पार्टच्या मध्ये आलेला आहे। आता आपण इथे गळ्याला दाबटीप देऊन घेऊयात। तर बघा आता इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की जो काही आपला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको। फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, सो तुम्ही नक्की लक्षात राहू द्या आणि व्यवस्थित काळजीपूर्वक आता इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे। तर इथे तुमच्या अजून एक गोष्ट लक्षात आलेली असेल की आपण जे काही नॉट आहे ना हे कपड्याचं बनवलेलं आहे। तुम्ही इथे रेडीमेड गोल्डनसुद्धा यूज करू शकतात, पण कस्टमरला कपड्याचे हवे होते सो त्यामुळे मग मी इथे बनवून घेतले। तर ते कसे बनवायचं त्याचा व्हिडिओ मी याआधी ऑलरेडी टाकलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघून कसं नॉट बनवायचं हे इझिली तुमच्या लक्षात येईल। आणि बघा आता दाबटीप आलेली आहे तर नॉटवर सुद्धा डबल टीप येणार आहे आणि त्यामुळे ते नॉटसुद्धा इथे प्रॉपर असं पॅक झालेलं आहे। तर बघा मग प्रॉपर असं फिनिशिंग सहित आपला इथे गळा फायनली रेडी झालेला आहे। मी तुम्हाला सरळ करून दाखवते, हे बघा। ठीक आहे, आता आपण लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा इथे दाबटीप देऊन घेऊयात, जेणेकरून आपला कमरेचा पार्ट आणि गळ्याचा पार्ट सोबतच रेडी होईल। बघा मी तुम्हाला म्हटलंच होतं, तर इथे तुमच्या लक्षात येईल की डायरेक्ट आता आपली टीप येते तिथे म्हणजे दाबटीप, तर इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी लावण्याची सुद्धा गरज नाही आहे। सो अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकतात। ब्लाऊजला खूप सुंदर असं लुकसुद्धा येतं आणि फिनिशिंगसुद्धा प्रॉपर अशी छानशी येते। तर बघा मग मी इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे। ठीक आहे, आता ही दाबटीप दिल्यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर एकमेकाला इथे टीप मारत जोडून घ्यायचं आहे। तर बघा आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की आपण अस्तरवर परफेक्ट कटिंग करतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो। म्हणूनच मग इथे सगळ्यात आधी या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे गळा वगैरे कमरेचा पार्ट रेडी झाल्यानंतर, आणि मग त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करून घ्यायचा। तर बघा टीप मारून झालेली आहे। तर आता कडेकडेचं जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते मी इथे कटिंग करून घेते। ते कटिंग करताना एकसारखं व्यवस्थित करायचं आहे। आता याचं आपल्याला कुठेही मार्जिन नको आहे। ठीक आहे, तर प्रॉपर असं काळजीपूर्वक आता मी इथे कटिंग करून घेते आणि तुम्ही इथे बघू शकतात किती छान असं आपले या बॅक पार्टची फिनिशिंगसुद्धा येत आहे। सो मी स्टिचिंग करता करता ज्या काही फिनिशिंगच्या टिप्स सांगत आहे तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा। तर बघा फायनली आपला हा बॅक पार्ट इथे परफेक्ट असा रेडी झालेला आहे। आता या बॅक साईडला आपल्याला इथे टक्स टाकायचे आहेत तर ते आपण टाकून घेऊयात। त्याचबरोबर ही काही नॉट आहे इथे सुद्धा आपल्याला फॅब्रिकचे लटकन बनवायचं आहे। तुम्ही रेडीमेडसुद्धा लावू शकता, तुमच्या चॉईसवरती डिपेंड आहे। ठीक आहे,
तर बघा मग आता अजून एक महत्त्वाचं आहे की हा बॅक पार्ट आहे, म्हणजे बॅक हुकचा आहे ॲक्च्युली. तर काय करायचं, ही डिझाईन जी तुम्हाला हवी आहे तर ती बनवून घ्यायची. आणि ती बनवून झाल्यानंतर आता आपल्याला इथे ह्या पद्धतीने बघा घडी घालून सेंटरला मार्किंग करून घ्यायची आहे चॉकच्या साहाय्याने. हे बघा सगळ्या साईडनी चेक करायचं बरोबर सेंटर येतो आहे का. आणि इथे मी चॉकने मार्किंग करून घेतलेली आहे. आता जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने इथे कट मारायचा आहे. आता आपल्याला इथे हुक लूप पट्टी लावून घ्यायची आहे. तर लक्षात राहू द्या, जसं आपलं रेग्युलर ब्लाऊजला पुढच्या बाजूने असताना तशाच पट्ट्या लावायच्या आहे. फक्त डिफरन्स एवढा आहे की ह्या अपोजिट साईडला येतं, म्हणजे ज्या साईडला आपले हुक येते त्या साईडला आता आपलं लूप येणार आहे आणि जिथे लूप येतं तिथे हुक येणार आहेत. आता हुक पट्टी आपण आधी लावून घेऊयात. तर मी इथे डबल फोल्ड करून घेतली, खालच्या साईडने सुद्धा फोल्ड केलेली आहे. बघा स्टार्टिंगला लॉक केलं, एक्स्ट्राचं इथे कट करते, थोडंसं फोल्डिंग पुरतं ठेवलेलं आहे बघा. आणि साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून इथे टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर आपल्याला ही पट्टी आतमध्ये या पद्धतीने फोल्ड करायची आहे आणि तिथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की आतल्या पट्टीचा कपडा वरती दिसणार नाही. आणि त्यानंतर काय करायचं बघा, आता ही पुन्हा अशी फोल्ड करून वरच्या साईडने आपल्याला टीप द्यायची आहे. तुम्ही आतून पण देऊ शकतात, पण वरून दिली तर एकसारखी टीप येते आणि फिनिशिंगला काही प्रॉब्लेम येत नाही. तर फायनली आपली इथे हुक पट्टी लावून झालेली आहे. हे बघा एकदम प्रॉपर असं फिनिशिंग सहित. आता आपल्याला लूप पट्टी लावायची आहे. तर लूप पट्टीसाठी मी इथे पट्टी कट करून घेते बघा. तर तीसुद्धा आपण डबल फोल्डच लावणार आहोत, म्हणजे मग छान अशी पॅक तयार होते. आणि बघा मी डबल फोल्ड केली, खालनं लॉक केली आणि ती आता आपल्याला आतल्या साईडने लावायची आहे. आणि जी काही लूपपट्टी असते तर ती 1 इंचाची एक्स्ट्रा असते, लक्षात राहू द्या. खालचा एक्स्ट्राचं कट केलं आणि खालूनसुद्धा मी फोल्ड करून घेतलेलं आहे, कारण की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही पण आपलं फिनिशिंग सहित ऑलरेडी इथे रेडी झालेलं आहे. त्यामुळे त्यानंतर बघा हे बाहेर काढायचं आणि बरोबर जिथे आधीची टीप आहे ना तिथेच फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. आणि ही जी काही पट्टी आहे ना तर ती साधारणतः एक्स्ट्राची 1 इंच तरी झालीच पाहिजे, याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे मी व्यवस्थित लॉक करून घेते, ठीक आहे. आणि आता त्यानंतर त्याजवळून अजून एक टीप मारून घ्यायची आहे, जेणेकरून ते त्या 2 टिपांमध्ये आपल्याला लूप करता येईल. आणि ब्लाऊजला मी हाताने लूप करणार आहेत. तर बरोबर पाव इंचाचं मार्जिन ठेवूनच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग आता ही टीप मारून झाल्यानंतर फायनली आपलं हुक लूप पट्टी इथे लावून झालेली आहे. आणि ती व्यवस्थित एकावर एक ठेवून आता सेंटरला आपण इथे एक पिन लावून घेऊयात, म्हणजे आपल्याला बॅक साईडला टक्स एकदम प्रॉपर असे टाकता येईल. आता आपण बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. तर बघा मग मी इथे सेंटरपासून 4.5ला मार्किंग करते, अर्धा इंच साईडने आणि उभ्या 4च्या टक्सची मार्किंग करून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सेंटरपासून 4.5 आणि उभ्या 4ची टक्सची मार्किंग केली. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला फोल्ड करून ह्या पद्धतीने टीप टाकायची. टीप टाकताना स्टार्टिंगला एंडिंगला नेहमी लॉक करायचं आहे आणि टक्सला नेहमी डबल टीपसुद्धा देऊन घ्यायची आहे. तर इथेसुद्धा मी डबल टीप देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेऊयात. आणि इथेसुद्धा स्टार्टिंग आणि एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे आणि डबल टीपसुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने फायनली दोन्ही साईडला आपण इथे बॅक टक्स टाकून घेतलेले आहे. आणि हुक लूप पट्टीसुद्धा झालेली आहे, नक्कीच तुमच्या लक्षातसुद्धा आलेलं असेल. त्यानंतर आपल्याला सिंपल असे फॅब्रिकपासून लटकन बनवायचं आहे. तर गळ्याचा मधला जो कपडा होता त्यापासूनच आपण इथे हे बनवणार आहोत. तर बघा सिंपल मी इथून कट करून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीने ब्लाऊजचा कपडा सरळ आणि त्यावर अस्तरचा पार्ट ठेवून घेतला आणि खालच्या साईडला साधारणतः पाव इंचाचं मार्जिन ठेवून आपण इथे हे टीप मारून घेऊयात. तर दोन्ही याला सेम तसंच करायचं आहे. आणि आता ह्या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर आपण इथे हा जो काही गोलाकार शेप आहे ते इथे छोटे छोटे कट्स देऊयात, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे सरळ करू त्यावेळेस ते प्रॉपर असं गोलाकारली फोल्ड व्हावं यासाठी. तर बघा ह्याच पद्धतीने कट्स मारल्यानंतर हे सरळ करायचं आणि इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा आता इथे दाबटीप त्यांनी काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली लटकनचं लूक वगैरे फिनिशिंग बिघडायला नको यासाठी. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर बघा हे तिरकं असेल थोडंसं कमी जास्त तर ते कट करून आपल्याला सेम करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने, ठीक आहे. सेम इथे सुद्धा. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी काही नॉट आहे ना तर ती यामध्ये ह्या पद्धतीने ठेवून कडेने आपल्याला पाव इंचाचं एवढं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. तर इथे स्टार्टिंग एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आणि डबल टीपसुद्धा देऊन घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित प्रॉपर असं पॅक होईल. आणि हे एक्स्ट्राचं मी इथे कट करते
आणि बघा हे आपलं छान असं लटकन रेडी झालं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं लटकनसुद्धा आपण इथे रेडी करून घेऊयात। आणि बघा मग फायनली सेम त्याच पद्धतीने प्रॉपर असं दोन्ही साईडचं लटकन आपण इथे बनवून घेतलेले आहे। सो मी इथे तुम्हाला दाखवते की किती सुंदर असं लुक आलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीचं हे फॅब्रिकचं लटकन आहे। ॲक्च्युली फॅब्रिकपासून खूप वेगवेगळ्या प्रकारचे लटकन बनवू शकतो। मी बरेचसे व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर ऑलरेडी टाकलेले आहे। तर बघा मग फायनली आपला हा छानसा बॅक पार्ट रेडी झालेला आहे आणि यालासुद्धा हुक लूक पट्टी कसं लावायचं, गळा कसा करायचा बिना कॅनव्हास पेपरचा, ही जी काही नॉट आहे तर ही प्रॉपर फिनिशिंग सहित आतमध्ये कशी टाकायची, फॅब्रिकपासून लटकन कसे बनवायचं, तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हालासुद्धा असं छानसा बॅक पार्ट इझिली बनवता यावं त्यासाठी। ठीक आहे। सो मी पुन्हा सांगते की हे जे काही लटकन आहे असे तुम्ही नक्की बनवून बघा। हुक लूक पट्टी अपोजिट साईडने असते। सो ते लावताना ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगितल्या तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा। ठीक आहे। सो चला मग या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुमच्या प्रश्नाची उत्तरे देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा। त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल। ओके, थँक्यू।